आज केला आहे माझ्या मुलांच्या आवडीचा खास असा लाडू. तर मागच्याला आपण तयार केले ते डिंकाचे, पण थोडासा यामध्ये बदल करायचा आणि हे तयार करायचे ड्रायफ्रूटचे लाडू. मुलांना सहलीला जाताना दिला तरी सुद्धा चालतो बरं का. मखाना घेतला 1 वाटी, खारीक घेतली आहे, हे आहे बेदाणे म्हणजे मनुके, खसखस घेतली आहे 1 चमचा, वेलायची घ्यायच्या 5-7, डिंक घेतला आहे, हा महत्त्वाचा पदार्थ आहे. हे आहे मगज बी, सूर्यफुलाचे बी म्हणजे आपले सूर्य असतात ते, हे आहे अक्रोड घ्यायचं, पंपकिन बी घेतला आहे इथं, काजू आहे, काजू घेतला आहे आणि इथं जास्त करून तिळाचा मात्र जास्त वापर करायचा. हिवाळा आहे त्यामुळे उष्णतेचे पदार्थ जेवढे पोटात जातील ना तितके घालायचा प्रयत्न करायचा. बदामसुद्धा घेतला आहे. तर हे सर्व साहित्य आहे ते कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता. एखादी पदार्थ आवडत नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालतं. गूळ घेतला आहे आणि इथं अर्धा किलो गुळाचा वापर केला आहे. तूपसुद्धा घेतलं आहे. तर चला सुरुवात करूया. एक एक करून आपण आता साहित्य भाजून घ्यायचं. म्हणजे काय होतं, सगळे पदार्थ हळूहळू करून भाजून घेतले की जास्त दिवस लाडू टिकतात सुद्धा आणि त्याची चवसुद्धा छान लागते. आणि हे लाडू करताना तुपाचा मात्र जरा वापर जास्त करायचा. इथं घातलं आहे मखाण्यामध्ये थोडंसं तूप आणि छान असं भाजून घ्यायचं. एक 5 ते 6 मिनटं मीडियम फ्लेमवर भाजलं की एकदम क्रंची होतं आणि मिक्सरला बारीकसुद्धा होतं. तूप घालायचं 1 चमचा आणि थोडंसं, आणि बेदाणे बदाम आणि काजू ह्यामध्ये परतून घ्यायचे. तुपामध्ये भाजले की छान असं क्रंची होतात आणि चवीलासुद्धा छान असे लाडू होतात. बघा इथं बघा असे कुरकुरीत असे हे मखाणे भाजून घेतले आहेत. म्हणजे मिक्सरमध्ये छान बारीक होतात आणि चवसुद्धा छान लागते. तुपामध्ये भाजलं तरीसुद्धा मी भाजून घेतलं आहे. नाही नुसतं जर रोस्ट केले तरीसुद्धा चालतात. हे घेतले आहेत आपले पंपकिन बीज, मगज बी घातले आहेत आणि सूर्यफुलाचे हे सुद्धा बी आहेत आणि हे सर्व छान असं परतून घ्यायचं. तर असे आपण शक्य नाही की आपण हे बी आहेत ते आपण असं रेग्युलर खाऊ शकत नाही. अशा पद्धतीने लाडू तयार केला की आपल्या मुलांच्यासुद्धा पोटात जातं आणि हिवाळ्याचे दिवस आहेत आणि काय होतं ह्यावेळेला आपली जरा इम्युनिटी कमी असते. एखादा लाडू ह्यातला खाल्ला की बरं पडतं सकाळी वगैरे. तर सर्व आपण हे भाजून घेतलं आहे. एक वर एक करून भाजून घेत आहोत. आणि तिळाचा मात्र आता आपण ह्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये जास्त जेवणामध्ये होईल तेवढा प्रमाण वाढवायचं. खाण्यासाठी चांगलं असतं, हाडालासुद्धा चांगलं असतं आणि त्यामध्ये उष्णतासुद्धा असते. खसखस घेतले 2 चमचा आणि खसखसीचे दरे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे इथं 2 चमचे खसखसीचा वापर केला आहे मी. खसखसीमध्ये सुद्धा पौष्टिकता असते. ही आहे विलायची, 5-7 विलायची. तर इथं माझ्याकडून चुकून जायफळ घालायची विसरले. जायफळ घातलं नाही, तुमच्याकडे असेल तर नक्की ह्यामध्ये आठवणीने किसून घाला. विलायचीसुद्धा छान अशी भाजून घेतली आहे. आता तूप जे राहिलं होतं ते तूप आता सगळं ह्यामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे जास्त इथं तुपाचा वापर करायचा आहे कारण की ह्यामध्ये आपण आता डिंक तळून घेणार आहोत. डिंक तळायचं म्हटलं की तूप जरा जास्त लागतं. हे डिंक फुलण्यासाठी किंवा तळून घेण्यासाठी तूप घातलं आहे जास्त. तर शक्यतो डिंकाचा लाडू करायचा झाला की तूप मात्र वापरा जास्त, म्हणजे चव छान लागते आणि जास्त दिवस टिकतात. म्हणजे चांगल्या व्यवस्थित भाजून घ्या, म्हणजे भाजले की कुठलाही पदार्थ छान राहतोच. बघा हे असं फुललं आहे डिंक आणि या डिंकाचा उपयोग तुम्हाला सांगते की जेव्हा आपण लाडू खातो तो टाळ्या चिटकत नाही, अगदी क्रंची लागतो. यामध्ये माझ्या मुलगीची एक अट होती की हा लाडू करताना ह्यामध्ये खोबरे अजिबात घालू नको, म्हणूनच हा वेगळ्या पद्धतीचा लाडू केला आहे मी मुलांच्या आवडीचा. तर आपण बाजारातून बोर्नव्हिटा, कॉम्प्लेक्स आणतो, तर त्याऐवजी अशा पद्धतीचे पदार्थांना त्याचीसुद्धा 250-300 अशी प्राईज असतेच. त्याच प्राईजमध्ये हे सर्व साहित्य आलं आहे आणि असं छान असे घरच्या घरी आपण केलं तरी चालतं, हायजीन ठिकाणी. आणि घरातले पदार्थ जास्त दिवस टिकतात पण आणि पुरवठीसुद्धा येतात. आणि असे आता तुम्हाला माहिती आहे डब्यातले किती दिवसाचे काय पावडरे असतात. आपण त्या मुलांना देण्यापेक्षा एक लाडू सकाळी दिला तरी चालतो. बेदाणे तळून घेतले आहेत आणि हे आहे खारीकसुद्धा फोडून घेतली आहे. तीसुद्धा छान अशी तुपामध्ये परतून घ्यायची. अक्रोडसुद्धा गॅस नंतर थोडा वेळ त्यामध्ये परतून घ्यायचं 2-3 मिनटं. आणि हे झालं आहे तयार. सर्व साहित्य भाजून तुपामध्ये छान असं रोस्ट करून घेतलं आहे. आणि हे आता थंड झालं की आपण मिक्स करून बारीक करणार आहोत. थंड झालं आहे. थंड झालेलं साहित्य अगदी क्रंची असं होतं. तर तुम्हाला सांगते डिंकाचे लाडूसुद्धा अगदी ह्याचप्रमाणे केले जातात. तर ह्यामध्ये फक्त खोबरं नाही, नाहीतर डिंकाचा लाडूच असा तयार होतो. तिळाचा ह्यामध्ये जास्त वापर केला आहे. बाकीचे आहेत ते पदार्थ ह्यामध्ये ॲड केले ते म्हणजे पंपकिन बीज, सूर्यफुलाचे बी, मकज बी ह्यामध्येच ह्याचासुद्धा जास्त वापर केला आहे. तर इथं बघा अशा पद्धतीने आपण इथं मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला आहे. आणि आता ही जी पावडर करून घेऊया.
तर तुम्हाला सांगते हे जर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं, जास्त पीठसुद्धा करून घ्यायचं नाही आणि जास्त खरखरीतपणासुद्धा नाही. जसं व्हिडिओमध्ये बघताय ना तसंच हे बारीक करून घ्यायचं, म्हणजे लाडूसुद्धा छान वळला जातो आणि ह्यामध्ये पाकसुद्धा व्यवस्थित हे होतो. तर बघा असे सगळं बारीक करून झालं आहे आणि बारीक केलेलं आता बाजूला ठेवायचं. आणि आता आपण गुळ आहे तो वितळून घ्यायचा. ह्याला पाक करायचा नसतो, गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे. तर आता इथं घेतला अर्धा किलो गुळ, म्हणजे एवढं सगळं झालं आहे भरपूर असं, त्यासाठी इथं गुळ घेतला आहे. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता किंवा साखरेचा वापर केला तरी चालतो. साखरसुद्धा विरघळून तुम्ही ह्यामध्ये घातले तरी सुद्धा चालते. आणि शक्यतो चिक्की गुळ वापरा, म्हणजे चिक्की गुळानं ना लाडूसुद्धा छान लागतो बरं का. तर माझ्या चिक्की गुळ नव्हता, साखरेचा गुळ होता, म्हणून मी इथं घेतला आहे वितळून. तर पाक करायचा नाही, आणि एकदा सांगते तुम्हाला, वितळून फक्त घ्यायचा आहे. ह्याच्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या. आणि आता हा पाक हे वितळायला गुळ आहे तो डायरेक्ट ह्यामध्ये घालून घ्यायचा. आणि गरमागरम आहे तवरच लाडू वळून घ्यावं लागतात, त्यामुळे लगेचच हे मिश्रण करायचं प्रोसेस आहे. आता हा वितळलेला गुळ आहे तो ह्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर छान असा लाडू लागतो तयार, जास्त दिवस टिकतो. आणि विशेष म्हणजे मुलांना असं खाऊ घालायचं. घरामध्ये म्हातारी माणसं असेल त्यांना नक्कीच हा खायला द्या लाडू. खूप फायदेशीर आहे, उष्णता भरपूर आहे, कारण की यामध्ये आपण सर्वच जे ड्रायफ्रूट आहेत ते उष्णता देणारेच आहेत आणि पोषकसुद्धा आहेत. तर गुळ घातला आहे, मिक्स करून घेऊया. आणि गरम गरम आहेत ते आहे तवरच वळून घ्यायचे, म्हणजे नंतर गार झाले की वळायला जरा कठीण जातं. मग तेव्हा काय करायचं, मी ना 2-3 वळल्या का ना, म्हणजे कसं लाडू वळताना जरा लगेच हे झालं, म्हणजे सुट होत होतं. त्यामुळे कढई घेऊन थोडंसं गरम गरम करून हे लाडू वळले आहेत. आणि थोडासा वेळ लागतो, त्यामुळं करायला असलं तर दोघे तिघे पटपट वळून घ्या. एकटे असल्यामुळं थोडासा वेळ लागला मला. आणि अशा पद्धतीने छान असे लाडू तयार झाले आहेत. आणि थंड झालेले लाडू आहेत ते एकदम क्रंची लागत होते, सगळे ड्रायफ्रूट्स असल्यामुळे. आणि विशेष म्हणजे ह्यामध्ये डिंक आहे, त्यामुळे लाडूसुद्धा असा मस्त लागतो. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये लाडू तयार करून बघा आणि खाऊन बघा, खूप सुंदर लागतो. कुरकुरीत असा ड्रायफ्रूटचा लाडू तयार झाला आहे. तर माझ्या असं चॅनल पाहत राहा. धन्यवाद.